सो निर्भय सद्गुरु जगद्गुरु रविदास महाराज की जय। सर्व संत समाज की जय। सतनाम सतनाम सतनाम। तो ही मोही अंतर कैसा, कनक कट जल तरंग जैसा। जव पे हमना पाप करंता आहे अनंता, पतित पावन नाम कैसे उनता रहाऊ। तुम जो नाई कछव अंतर जामी, प्रभुति जन जानी ते जलते स्वामी। शरीर राधे मोक विचार देऊ, रघुदास समुद्र समझावे को। सतनाम सतनाम सतनाम। आज या ठिकाणी सोनवणे परिवार यांच्या वतीनं गुरु अमृतवाणी प्रकाश कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा केला मोठ्या उत्साहाने। आणि महाराजांची वाणी आज यांच्या घरीमध्ये आली म्हणजे सर्व सुख यांच्या पायात लोळण घालणार आहे। आणि म्हणून महाराजांची अमृतवाणी ही मानवाच्या जीवनाला कल्याण करणारी, मानव जीवनामध्ये सुख देणारी आणि मानवाच्या जीवनातील सर्व सुख कशी आपण सामोरे जाऊन कसं सुखाचं निस्तारण करणार याचं मार्गदर्शन करणार, माहिती देणारं साधन म्हणजे गुरु अमृतवाणी। गुरु रविदास महाराजांचे विचार उच्च कोटीचे आहेत आणि ते विचार म्हणजे मानवाच्या जीवनाच्या सर्व दुःख निरसन या वाणीमध्ये आहे। तर महाराजांच्या वाणीचा आपण अभ्यास केला तर खूप मोठा आहे। एका शब्दावरती एक ग्रंथ तयार होऊ शकतो। या पद्धतीनं त्याचं निरूपण होऊ शकतं आणि खूप मोठे महाराजांचे विचार आहेत। त्याच वाणीमधील महाराजांचा आपण एक शब्द घेतलेला आहे, तोही मोही मोही तोही अंतर कैसा, कनक कटक जल तरंग जैसा। भगवंताला महाराज म्हणतात की तुझा माझा संवाद चालू आहे। संवाद, चर्चा आणि गोंधळ याच्यामध्ये खूप फरक आहे। संवाद म्हणजे दोघांचा संवाद असतो, विचाराची देवाणघेवाण असते। चर्चा म्हणजे सार्वत्रिक चर्चा असते, गोंधळ म्हणजे त्यामध्ये काही ताळमेळ निघत नसतो। तर या पद्धतीनं महाराजांचा आणि ईश्वराचा संवाद चालू आहे। तर महाराज म्हणतात की देवा भगवंता तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक आहे। तुझ्यापासूनच ही सर्व सृष्टी निर्माण झालेली आहे, तूच मला निर्माण केलेलं आहे, तू माझा आहे, मी तुझा आहे। पण याच्यामध्ये काय फरक आहे तर तेच विचारतात, तेच सांगतात की जसं की तोही मोही मोही तोही अंतर कैसा, कनक कटक जल तरंग जैसा। महाराज म्हणतात की कनक म्हणजे सोनं, कटक म्हणजे त्याचं बनलेलं दागिना। जसं आपण सोन्यापासून दागिना बनवतो आणि त्यानंतर त्या सोन्याचं दागिन्याचं परत सोन्यात रूपांतर होतं, तसं तुझं आणि माझं अंतर आहे। म्हणजे याचा अर्थ तू आणि मी एकच आहे। अशा प्रकारे अनेक उदाहरण देतात महाराज। परत सांगतात की जल कनक कटक जल तरंग जैसा म्हणजे पाणी आणि पाण्यामध्ये उठणारे तरंग हे तरंग जसे आपण त्याच्यामध्ये खडा टाकला तरंग उठतात आणि नंतर परत पाण्यामध्ये त्याचं म्हणजे रूपांतर होतं। आणि म्हणून पाणी आणि तरंग हे एकच आहे। नव्हे पाणी पाणीच आहे म्हणजे ईश्वर ईश्वरच आहे, फक्त त्यातून एक काही वेळापुरतं ते वेगळं निर्माण होतं आणि त्याच्यामध्ये परत त्याचे समाविष्ट होतं। अशा पद्धतीनं महाराज ईश्वर सांगतात, जो पे हम न पाप करंता आहे अनंता, पतित पावन नाम कैसे उनता। महाराज म्हणतात की आमच्याकडून जर काही पापच झालं नाही, काही कार्य झालं नाही तर तुझ्या नावाचं मी नामस्मरण करू शकत नाही। म्हणजे कुठतरी म्हणलं जातं की आपण कुठतरी काम करतो आणि कामामध्ये आपण ईश्वराचं नामस्मरण करतो आणि म्हणून कुठतरी म्हणलं जातं की आपण आपल्या कर्म आणि कर्म म्हणजे आपण आपल्या प्रारब्धामध्ये जे असतं त्या प्रारब्धामध्ये जीवनामध्ये जे काही सत्कर्म करतो त्याला सत्कर्म कर्म म्हणतो आणि कार्य म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये जे काम करतो ते काम। आणि म्हणून महाराज म्हणतात की आपण जे कर्म करतो त्यामध्ये कुठेतरी भगवंताचा विषयी आपल्याला भावना असते, प्रेम असतं, आपुलकी असते, माया असते
आणि म्हणून महाराज तुमच्यामध्ये अंतर नाही आणि तुझं नाव माझ्या अंतःकरणातून निघू शकतं. या म्हणून महाराज म्हणतात की तुम जो नायक अच्यू अंतर्जामी प्रभूती जन जाणती स्वामी. म्हणतात महाराज म्हणतात की तुझं मी बोलतो ते तुझ्या अंतर्यामीमध्ये मी आहे आणि ते प्रत्येकाच्या जनाजनामध्ये तूच आहे, सामावलेला आहे. की जसं की माठामध्ये पाणी आहे आणि पाण्यामधून माठ आहे, तसं की आपण पाणी माठ आणि पाणी तसं जर बघितलं तर माठाचं सुद्धा पाण्यामध्ये रूपांतर होतं. म्हणजे त्या माठात सुद्धा पाणी होतं आणि त्या पाण्यात सुद्धा माठ होतं. आणि मातीमध्ये रूपांतर होतं, नंतर माठामध्ये रूपांतर होतं. म्हणजे सांगण्याचा भावार्थ म्हणजे भगवंताचा जो सांगण्याचा अर्थ असा आहे की भगवंता तुझं आणि माझं काय नातं आहे, तुझ्या आणि माझ्यामध्ये काय फरक आहे. तर हाच आहे की जसं की महाराजांनी सांगितलं की उदाहरणार्थ आपल्यामध्ये काही काळापुरतं फक्त मी माझ्या कर्मानुसार वेगळा होतो, पण मी तुझ्यामध्ये सामावून जातो. पण त्या कर्म करावं मी कुठेतरी भटकत जातो आणि वेगळं शिकलो जातो. त्याच्यामुळे माझ्याकडून वेगळंच काही घडून जातो. म्हणून म्हणतात की भगवंता मला तुझ्याच सोबत ठेव, तुझ्याच चरणाजवळ ठेव असं म्हणतात. शरीर आराध मोक विचार देव रविदास समजाव घेऊ. आमचं जे आराध्य दैवत तुम्हीच आहात आणि तुम्हीच आमच्या जीवनाचे आराध्य आहेत आणि सगळं जरी काही केलं तर सगळं तुझ्याच चरणामध्ये आहे, अर्पण आहे असं रविदास महाराज या आपल्या वाणीच्या शब्दामधून सांगतात. जो